दिलेल्या चित्रामध्ये भाकरीच्या किती भागावर चटणी लावली आहे हे अपूर्णांकाच्या रूपात लिहा। हा प्रश्न सोडवायचा आहे। हे उदाहरण सोडवण्याआधी प्रथम आपण अपूर्णांकाबद्दल जाणून घेऊ। अपूर्णांक, चला अपूर्णांक म्हणजे काय ते पाहूया। अपूर्णांक म्हणजे अशी संख्या जी एखाद्या वस्तूचा काही भाग दर्शवते। माझ्याकडे एक चौरस आहे, त्याचे 4 समान भाग केले आणि त्या 4 भागांपैकी मी फक्त एक भाग निवडला आणि तो रंगवला आहे। म्हणून मी म्हणेन की 4 समान भागांपैकी एक भाग। मला हे संख्येच्या रूपात कसे लिहिता येईल? मी 1/4 असे लिहीन। याला आपण चौरसाचा 1/4 किंवा पाव भाग असंही म्हणू शकतो। ठीक आहे, कारण इथे 1/4 भाग रंगवलेला आहे। या अपूर्णांकात अंश 1 आहे आणि छेद 4 आहे। आपण अपूर्णांकाला अंश आणि छेद अशा भागाकाराच्या रूपात लिहू शकतो। चला अशी आणखी काही उदाहरणं पाहूया। इथे एका आयताचे 1, 2, 3, 4, 5 भाग केले आहेत आणि या 5 भागांपैकी 2 भाग रंगवले आहेत। म्हणून मी असं म्हणेन की 2/5 भाग रंगवला आहे। आता या पुढच्या चित्रात एकूण 3 भाग आहेत आणि त्यापैकी एक भाग रंगवलेला आहे। मग मी म्हणेन की चित्राचा 1/3 भाग रंगवलेला आहे किंवा 1/3 भाग रंगवला आहे। तर भाकरीवर चटणी लावलेला भाग अपूर्णांकाच्या रूपात असा लिहिता येईल 3/4, कारण भाकरीच्या 4 भागांपैकी 3 भागांवर चटणी लावलेली आहे। आता व्हिडिओ थांबवा आणि दिलेली उदाहरणं सोडवा।